नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप. जरांगे पाटलांचं आंदोलन या सगळ्या गोष्टी अनेक दिवस झाला आपण पाहतोय. राजकारण त्या सगळ्या गोष्टीचं पाहतोय. मराठ्यांचा आरक्षणाचा प्रश्न सगळा पाहतोय आणि खरोखर या सगळ्या गोष्टी आता एका शेवटच्या टप्प्यात येऊन थांबलेत आणि तो शेवटचा टप्पा म्हणजे ही आपली महाराष्ट्राची निवडणूक. अत्यंत म्हणजे निर्णायक काही गोष्टी ठरणार आहेत इथं. इतक्या निर्णायक की याच्यानंतर निवडणुकीनंतर महाराष्ट्राचं राजकारण एक वेगळंच राजकारण असेल. एक तर तुम्हाला खोटं नाही सांगत, एक तर अनेक पक्ष टिकतील, वाढतील, नाहीतर काही पक्ष भुईसपाट होतील आणि काही नावं देखील भुईसपाट होतील. याच सगळ्या गोष्टींबद्दल आपल्याला आता बोलायचं आहे आणि त्या सगळ्या गोष्टींचा मला असं वाटतंय राजकारण त्याच्या मागचं आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. जरांगे पाटील मराठ्यांच्या आरक्षणाचा मुद्दा घेऊन 1-1.5 वर्षापासून अगदी पेटून उठलेत. अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे मराठ्यांच्या आरक्षणाचा. मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे, म्हणजे गरीब मराठ्यांना तर निश्चित मिळालं पाहिजे या मताचा मी आहे. मी वैयक्तिक मराठा आहे, त्याच्यामुळे आम्हाला माहिती आहे ज्याला आरक्षणाची गरज नक्की काय असते आणि कशासाठी आरक्षण होऊन पाहिजे. नक्कीच या सगळ्या गोष्टी माझ्या नजरेतून एका अभ्यासपूर्ण गोष्टीतून जरांगे पाटील जर आरक्षणासाठी समाजाच्या बाजूने उभे असतील तर निश्चित मी त्यांना मानतो, त्यांचे मला आभार मानतो की तुम्ही आरक्षणासाठी एक मोठा तीव्र लढा देत आहे. पण तेच जरांगे पाटील आता कुठेतरी वाटात चुकायला लागलेत. तेच जरांगे पाटील आता पुन्हा एकदा राजकीयदृष्ट्या राजकीय चष्म्यातून वेगळे दिसू लागलेत. म्हणजे ज्या जरांगे पाटलांना माझा म्हणण्याचा उद्देश काय आहे जरांगे पाटलांना, की तुम्हाला जर कोणत्याही राजकीय पक्षाला, माझं म्हणण्याचा उद्देश आहे की कोणत्याही राजकीय पक्षाला पाठिंबा द्यायचा नसेल तर निवडणुकीत उतरतो, मी निवडणुकीत हे करतो, मी निवडणुकीत ते करतो, या सगळ्या गोष्टी निरर्थक आहेत. कारण साधं उदाहरण घेतलं तर जे जरांगे पाटील मराठा समाजाचे उमेदवार उभे करायचं म्हणतायत, त्या मराठा समाजाचे उमेदवार जरी आले तरी मराठा आरक्षण कसं मिळणार आहे ही सगळी मला असं वाटतंय गोष्ट किंवा ही सगळी लढाई ही न्यायालयीन लढाई आहे. जिथं आपल्या समाजाचे किती आमदार आहेत आणि खासदार आहेत हे महत्त्वाचं नाही आहे. म्हणजे आता जरी जे आमदार खासदार असतील नाही तर याच्या आधीही होते ते सगळे मराठा समाजाचेच होते. 70-75% तर मराठा समाजाचे असे उमेदवार विधानसभेत असतात, लोकसभेमध्ये असतात. त्याच्यामुळे दुसरं असं तुम्ही उभे करणारे दुसरं असं येऊन काय करणार आहेत ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे कुठल्या मंत्र्यांनी आणि आमदारांनी सांगून आरक्षण मिळतं अशी गोष्ट नसते, त्याला न्यायालयीन लढाई असते. तर सर्वोच्च न्यायालयामध्ये जाईल, तिथं सगळ्या गोष्टी होतील, सुप्रीम कोर्टामध्ये गोष्टी होतील आणि त्याच्यानंतर आरक्षणाच्या गोष्टी सगळ्या खाली सांगितल्या जातील, राज्याकडे येतील आणि मग त्या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं पुढं सरकताना आपल्याला दिसतील. हे झालं फक्त मराठा समाजाचे उमेदवार उभं करण्याचं. पण हेच जरांगे पाटील सध्या हल्ली नको त्या धर्मगुरूंना भेटतात, मुस्लिम धर्मगुरूंना. ते दुसरे कोण आणलेत ते सगळे बहुजन समाजाचे असोत, आपल्या दलित समाजाची सगळी लोक म्हणतात मुस्लिम हे ते सगळे आम्ही एक आहोत, आम्ही एक आहोत. अरे बाबांनो, तुम्हाला एक गोष्ट समजत नाही आहे. आपल्याला आरक्षण घ्यायचं आहे, आरक्षण. आणि आरक्षण कसं मिळणार आहे तर ते कायदेशीर बाजूने मिळणार आहे. तो लढा देऊन तर निश्चित मिळणार आहे. आतापर्यंत मराठ्यांनी लढा दिलाच, कित्येक पोरं आपली सगळी नाहक जीव दिला. आपण कित्येक आंदोलनं केली, तीव्र आंदोलनं केली. निश्चित या सगळ्या गोष्टी आपल्याला मान्य आहेत, निश्चित मान्य आहेत. जरांगे पाटलांनी जे काही उपोषण केलं, जे काही गोष्टी केल्या त्या निश्चित योग्य आहेत. समाजाच्या दृष्टीने त्या योग्य आहेत, आरक्षण मिळवण्याच्या दृष्टीने ते योग्य आहेत. पण आता त्याच गोष्टी कुठेतरी राजकीय बाजूला चालायला लागल्यात. कशाला धर्मगुरूंची भेटावी, मुस्लिम धर्मगुरू कशाला हवेत आपल्याला फतवे काढायला? म्हणजे साधं उदाहरण घ्या, ते जरांगे पाटील म्हणतायत की हिंदूंनी आम्हाला विरोध केला पण या मुस्लिमांनी आम्हाला पाणी पाजलं, आमच्या सगळ्या गोष्टींना, आमच्या मोर्चांना सगळं पाणी पाजलं. अहो जरांगे साहेब, तुम्ही यायच्या आधी मराठ्यांचे अख्ख्या राज्यभर लाखोंचे मोर्चे निघाले तेव्हा आम्ही देखील होतो. आपल्यातले प्रत्येक मराठा समाजातला प्रत्येक एक माणूस पोराबाळांसहित सगळी लोक त्या आंदोलनामध्ये होती. त्यावेळेला हेच आपले सगळे हिंदू बांधव, आपले सगळे मराठा बांधव हे सगळे एकमेकांना सहाय्य करत होते. तेव्हा मला असं वाटतं कुठला मुस्लिम आणि कुठल्या गोष्टी तेव्हा नव्हत्या. आज तुम्हाला अचानक पाणी पाजलं की त्या पाण्याची मला असं वाटतंय तुम्हाला लगेच जाणीव व्हायला लागली. थोडंसं पाणी पाजलं काय आपल्याला लगेच जाणीव होते. पण ह्याच लोकांचा इतिहास जरा बघा आणि नंतर तुम्ही जरांगे पाटील साहेब जरा विचार करा या सगळ्या गोष्टींचा. याच तुमच्या आरक्षणाच्या लढाईने आणि तुमच्या राजकारणाने आज आपल्या लोकसभेमध्ये मला असं वाटतं हिंदूंच्या सीटा कमी केल्या, आपले उमेदवार कमी केल्यावरती नरेंद्र मोदींचे हात बळकट करायचे होते. कशासाठी करायचे होते, कशासाठी करायचे होते? आज वक्फ बोर्ड कायदा आज या सगळ्या गोष्टींना कुठेतरी रद्द करण्यासाठी करायचे होते. आज पाकव्याप्त काश्मीर आपल्याला कुठेतरी हातामध्ये घ्यायचं होतं. NRC सारखा कायदा आणायचा होता. तो कशासाठी? की आपल्या देशामध्ये, आपल्या शहरांमध्ये, आपल्या गावाखेड्यांमध्ये कोण
कुठून कुठून आलंय, कुठं कुठं येऊन बसलंय आपल्याला माहीत नाही. आपल्या मुलीबाळींवरती अन्य अत्याचार होते आपल्याला माहीत नाही. कुठं चोऱ्या होत आहेत, कुठं खून होत आहेत, कुठं दरोडे होत आहेत, आपल्याला कशाचं काहीही माहीत नाही. हे बांगलादेशमधून इथं येत आहेत, इथे उद्योगधंदे करतायत, दाढ्या कापतायत, मिशा कापतायत, इथं येऊन नको ते आधार कार्ड बनवतायत, काहीही करतायत, इथे येऊन धंदे करतायत. त्यांना आपल्याला हाकलून बाहेर लावायचं होतं. त्याच्यासाठी नरेंद्र मोदींचे हात बळकट करायचे होते. पण तुम्ही या फतवेवाल्यांच्या नादाला लागलात. फतवेवाल्यांच्या नादाला लागून तुम्ही नको त्यांच्या हातामध्ये सगळी सत्ता दिली, सगळ्या गोष्टी केल्या. आरक्षणाचा प्रश्न सोडवायचा आहे आपल्याला. आरक्षण किंवा आता सत्तेमध्ये असलेल्यांची जिरवायची नाही, याची अडवून त्याची जिरव असं करून काही होणार नाही. मराठा आरक्षणाचा प्रश्न काय तुम्ही उभे राहिल्यानंतर उभा नाही राहिला. तो मराठा आरक्षणाचा प्रश्न अण्णासाहेब पाटलांच्या काळापासून आहे. ज्या अण्णासाहेब पाटलांनी स्वतःला, मला असं वाटतं स्वतःचा जीव अर्पण केला, त्या अण्णासाहेब पाटलांची खरी आहुती या मराठा समाजासाठी होती. तेव्हा कोणाचं सरकार होतं? का नाही इतक्या वर्षामध्ये झालं? का शरद पवारांनी 1994 साली मराठ्यांना आरक्षणातून वगळलं आणि सगळ्या गोष्टी केल्या? आणि आज तुम्ही ज्या फडणवीसांची जिरवायला बघताय, या सगळ्या लोकांची जिरवायला बघताय, मी म्हणतो ह्यांचं सरकार पडू द्या. पडलं, उद्या येणारं सरकार, ही उद्धव ठाकरे असोत, काँग्रेस असोत, शरद पवार असोत, उद्या तुम्हाला आरक्षण देऊ शकतात का? हा प्रश्न तुम्ही स्वतःच्या मनाला विचारा. नाहीतर ही समाजाची दिशाभूल आहे. ही समाजाची दिशाभूल नाही का? म्हणजे 1.5 वर्ष जो समाज पिसला याच्यामध्ये, तुमच्या म्हणण्यावरती जो समाज चालतोय, आणि आज तुम्ही त्याला, मला वाईट या गोष्टीचं वाटतं की आज आपल्या सगळ्या समाजाचा याचा फायदा या बाकीच्यांना होतो. हे बघा कसे टपले आहेत. ग्लासभर पाणी दिलं तर पुळका आला लगेच. ही लोक, ज्या लोकांनी छत्रपतींचे गडकिल्ले नासवले, ज्या लोकांनी इथं जिहाद वाढवला, जे लोक तुमच्या गाईला कापतात, कापून खातात, ज्या लोकांचा इतिहास बघा, ती लोक नरेंद्र मोदींच्या विरोधात लोकसभेला कशी एक झाली फतवे काढत होते. कसे फतवे काढत होते? त्यांना माहिती आहे नरेंद्र मोदी को हटाएंगे तो अपना राज आएगा, इस्लामिक देश बनाएंगे. तुम्हाला माहिती आहे सगळे जरांगे पाटील साहेब, तुम्हाला या गोष्टी माहिती आहेत? त्यांचे मनसुबे माहिती आहेत तुम्हाला? 2047 पर्यंत या देशाला इस्लामिक राष्ट्र बनवायचं आहे, हे मनसुबे तुम्हाला माहिती आहेत? आरक्षण आम्हालाही हवं, आम्ही आरक्षणाच्या बाजूने आहोत. पण त्याचा अर्थ असा नाही की कोणाच्याही नादाला जाऊन लागायचं आणि कोणाच्याही हातामध्ये, कावळ्याच्या हातात दरबार द्यायचा आणि हागून ते काय कारभार द्यायचा आणि हागून घाण दरबार करायचा. असली गोष्ट नाही करता येत, असली गोष्ट चालत नाही. आणि तुमचे जे मनसुबे आहेत ना, ते आरक्षणाच्या नाही, त्याच्या मागं वेगळ्याच काही गोष्टी चालत आहेत. त्याच्या मागं नक्की कोणाचे हात चालत आहेत समजत नाही आहेत. म्हणजे मी वैयक्तिक 5-6 महिन्यापूर्वीपर्यंत जरांगे पाटील साहेबांचा उधो करणारा मी माणूस, पण जेव्हा ह्या गोष्टी सगळ्या कळल्या, जेव्हा या गोष्टी समजल्या, तेव्हा मात्र तीव्र सनक गेली की कुठं ना कुठेतरी राजकारण शिजतंय, कुठं ना कुठेतरी या सगळ्या गोष्टी विचित्र प्रकारे नको त्या मार्गाला चाललेत, राजकीय दृष्टीने नको त्या मार्गाला चाललेत. ज्या दलितांना, त्यांना तुम्ही हाताखाली घेताय, ते सगळे आरक्षण घेऊन बसलेले, त्यांना आरक्षण मिळालेलं आहे. आरक्षण हवं मराठा समाजाला. मग मराठा समाजाला आरक्षण हवं ना, तर त्याच्यासाठी याची अडवून त्याची जिरवून काही एक उपयोग नाही आहे. काहीही उपयोग नाही आहे. काय उपयोग आहे मला सांगा ना मला. तुम्ही एक प्रश्न शरद पवारांसमोर जा, सगळा मीडिया घेऊन जा आणि पवार साहेबांना सांगा तुम्ही चाणक्य आहात, तुम्ही वस्ताद आहात या महाराष्ट्रातले, आणि त्यांना विचारा की पवार साहेब, ह्या फडणवीसांनी या शिंदे बिंदेंकडनं होत नाही काय काम, तर तुम्ही कसं आरक्षण मिळेल याचा मार्ग आम्हाला पवार साहेब तेवढा सांगा, आम्ही त्या मार्गाने चालतो. एवढं जाऊन विचारा. मग पवार साहेबांचं उत्तर ऐका आणि मग पाटील साहेब तुम्ही आरक्षण आणि राजकारणात उतरा. तुम्ही फक्त एक बाजू करताय, एक बाजू नाचवताय, असं समजू नका की लोकांना याच्या मागचं राजकारण कळत नाही. समजलं? पण या सगळ्या गोष्टी कुठंतरी चुकीच्या मार्गाला, चुकीच्या लोकांना म्हणून तुमची ताकद आणि शक्ती मी समाजाला सांगतोय की जात असेल तर बाबांनो सावधान राहा. आरक्षण मिळवायचं, निश्चित मिळवू, पण नको त्या गोष्टी नको त्या लोकांच्या हातात देऊ नका. हे सगळे कोल्ह्यासारखे टपून बसलेत, कधी वरनं तिच्या आईला वडा पडतोय आणि मी खातोय, हे सगळे फक्त त्याची वाट बघतायत. त्याच्यामुळे हे मला असं वाटतं राजकारण जरांगे पाटलांचं निश्चित कोणीतरी चालवत आहे. निश्चित म्हणजे निश्चित याच्या मागं कोणाचा तरी हात आहे, निश्चित याच्या मागं कोणाचा तरी हात आहे. आणि काही होणार नाही कोणाला पाडून आणि कोणाला जिंकून. मी तुम्हाला म्हणतो ना की फक्त जरांगे पाटील साहेबांनी या निवडणूक, या माझं आव्हान आहे तुम्हाला, माझा व्हिडिओ पोचेल नाही पोचेल, पण आव्हान आहे, पवार साहेबांना फक्त तुम्ही जाऊन विचारा, सगळा मीडिया घेऊन जा आणि विचारा त्यांना की पवार साहेब, मराठ्यांच्या आरक्षणाचा प्रश्न कसा आपण सोडवू शकतो, त्याचा मार्ग आम्हाला सांगा जरा. तुम्ही ज्येष्ठ आहात, तुम्हाला यातला अभ्यास आहे, तुम्हाला यातला सगळी जाणीव आहे, तुम्ही सगळं करू शकता. हे फक्त जरांगे पाटील साहेब तुम्ही जाऊन शरद पवारांना विचारू शकाल, ते सांगू शकतील. आणि ते जर तुम्हाला मार्ग जर सांगत असतील कसा द्यायचं मराठ्यांना आरक्षण, तर मग उद्यापासून मी स्वतः या सगळ्यांच्या विरोधात बोलतो, निश्चित बोलतो. आरक्षण मिळणार आहे ना, निश्चित बोलतो मग मी. पण जोपर्यंत आरक्षणाची कुठली
स्पष्टता होत नाही, उगाच नको त्या लोकांच्या हातात देऊ नका. समाजाला देखील माझं आव्हान आहे, भावांनो, हिंदूंनो, सावधान राहा. ही लोक निवडणुकीपुरतं फक्त तुमचे पाय चाटतील आणि नंतर चालू तुमच्या विरोधात उभे राहतील. तुमच्या गणपतीवर दगडफेक करणारे, तुमच्या देवांना नको ते बोलणारे, तुमच्या देवदेवतांचा अपमान करणारे, त्यांच्यासोबत जायचं तुम्हाला आरक्षणासाठी जायचं आहे. काय करताय तुम्हाला समजतंय? समजलं पाहिजे. जर नाही समजलं तर मग छत्रपतींनी आणि एवढ्या मावळ्यांनी दिलेल्या बलिदानाला अर्थ राहणार नाही, एवढं लक्षात ठेवा. एवढं माझं फक्त तुम्हाला प्रत्येकाला सांगणं आहे. आरक्षण निश्चित मिळालं पाहिजे, ते मिळवून राहायचं. मराठ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे, तो हक्क आहे मराठ्यांचा. एक मोठा भाऊ म्हणून या राज्यातला हक्क आहे आपला सर्वांचा. पण असं कुठल्या तरी वाम मार्गाला जाऊन आरक्षण मिळवायचं नाही. या पाटील साहेबांना म्हणावं, राजकारण प्रत्येकाला कळतं. प्रत्येक राजकारणातला प्रत्येक जण अभ्यासपूर्व राजकारण करत असतो. त्याच्यामुळे असं समजू नका की मांजराने जरी डोळं झाकून दूध पिलं तरी त्याला असं वाटतं की कोण जग बघत नाही, पण त्याला अख्खं जग बघत असतं. त्याच्यामुळे याकडे जरासा लक्ष असू द्या, याकडे बारकाईने लक्ष ठेवा. जे लोकसभेला लोकांनी चूक केली त्यावेळेला होणार नाही, एवढं मात्र मी नक्की तुम्हाला सांगतो. आणि बाकी तुम्हाला काय वाटतं मला आवर्जून कळवा.